नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आनंद पवार परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडते YouTube चॅनल आनंद पवार अकॅडमीवर। तर मित्रांनो, एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी आज घेऊन येत आहे। आजचा टॉपिक आहे बघा की IBPS फक्त अंकगणित विचारते का? कारण तुम्हाला माहित असेल की आता इथून पुढे होणाऱ्या ज्या सरळ सेवा भरतीच्या परीक्षा आहेत त्या सर्व परीक्षा TCS आणि IBPS या कंपन्यांमार्फत कंडक्ट केल्या जाणार आहेत। तर भरपूर विद्यार्थी मित्रांना हा प्रश्न होता की सर TCS जे आहे ते रिझनिंग विचारतं फक्त आम्हाला माहिती आहे, पण IBPS फक्त अंकगणितच विचारतं का? कारण PMC ची जी परीक्षा झाली होती त्याच्यात 25 प्रश्नांपैकी 20 प्रश्न अंकगणितावर होते, 5 प्रश्न रिझनिंगचे होते। मी स्वतः तो पेपर दिला होता, परंतु भूमी अभिलेखची जी परीक्षा झाली त्याच्यामध्ये अंकगणितही आलं आणि बुद्धिमत्ताही आलं। त्यामुळे विद्यार्थी मित्रांना प्रश्न पडलेला आहे, त्यावर आपण चर्चा करणार आहोत। मॅथ्सचे कोणते टॉपिक करायचे IBPS साठी ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि PMC व भूमी अभिलेखला बुद्धिमत्ता विचारले का तर याच्यावर सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे। चला तर पूर्ण याच्यावर डिस्कशन करूया। तुम्हाला मॅथ्सचे टॉपिक पण सांगतो कोणते करायचे आणि रिझनिंगचे जे टॉपिक आहे TCS साठी ते पण सांगतो, फक्त एवढंच तुम्हाला करायचं आहे। तर लक्षात घ्या मित्रांनो, बघा आतापर्यंत जर तुम्ही बघितलं ठीक आहे तर 2022 या वर्षामध्ये ठीक आहे जर तुम्ही IBPS चा विचार केला तर IBPS ने 2 परीक्षा घेतल्या। एक घेतली त्याने PMC पुणे महानगरपालिकेची परीक्षा आणि एक घेतली भूमी अभिलेखची परीक्षा। लक्षात घ्या, भूमी अभिलेखची परीक्षा घेतलेली आहे। तर PMC ची परीक्षा मी स्वतः दिली होती, मला याच्यामध्ये 162 स्कोअर आलेला आहे 200 पैकी। या PMC च्या परीक्षेमध्ये IBPS ना ठीक आहे टोटल 25 क्वेश्चन होते, तर त्या 25 क्वेश्चन मध्ये 15 क्वेश्चन ठीक आहे हे फक्त बोर्डमास कंच भागुबेव आणि सिंप्लिफिकेशन विचारले होते। तेही सांगतो मी कसं आहे, सिंप्लिफिकेशन वर विचारले होते। बोर्डमास म्हणजे कंस, बेरीज, भागाकार, गुणाकार, वजाबाकी। सिंप्लिफिकेशन म्हणजे √256 प्लस √25 भागिला √100 इज इक्वल टू किती? ठीक आहे, कुठे इथं क्वेश्चन मार्क देतील, इथं देतील 50, याची व्हॅल्यू काढा, याला सिंप्लिफिकेशन म्हणतात। बोर्डमास जे कंच भागुबेव आहे। ठीक आहे, 115 प्रश्न विचारले होते। ठीक आहे, नंतर 5 क्वेश्चन त्यांनी रिझनिंग वर विचारले होते, ज्याच्यात माझ्या शिपला ऑड मॅन आउट आलं होतं, बाकीच्या शिपला एकाच टॉपिकवर वेगळे 5 प्रश्न आले होते। झाले किती झाले? 15 आणि 5 20 आणि 5 जे प्रश्न आले होते मला त्या मॅथच्या टॉपिक मधले आले होते, ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो याच्यामध्ये मला आलं होतं बघा रेशियो अँड प्रोपोर्शन वर प्रश्न होता, मला भागीदारीवर प्रश्न आला होता, एक मिक्सचर वर प्रश्न आला होता, एक प्रश्न मला रेल्वेवर आला होता आणि एक प्रश्न मला बोट आणि प्रवाहावर आला होता। ते 5 टॉपिक मला आले होते। प्रत्येक बॅचला शिपला वेगवेगळे येतात। ठीक आहे, आले लक्षामध्ये? तर हे IBPS चा पॅटर्न होता। आता भूमी अभिलेखची मी परीक्षा दिली नाही, ठीक आहे, तर ज्या ज्या विद्यार्थी मित्रांनी दिले असेल त्यांनी सांगा कोणकोणते टॉपिक आले होते। तर भूमी अभिलेखला त्यांनी मॅथ्स प्लस रिझनिंग दोन्ही विचारलं। ठीक आहे, भूमी अभिलेखला मॅथ्स प्लस रिझनिंग दोन्ही त्यांनी विचारले। तर आता लक्षात घ्या, याचाच अर्थ IBPS ला फक्त मॅथ करून चालणार नाही, तर IBPS ला मॅथ्स आणि रिझनिंग दोन्ही करायचंय। आता TCS पॅटर्न नुसार तुम्ही रिझनिंग तर ऑलरेडीच करून ठेवलेला आहे, त्याच्यामुळे फक्त तुम्हाला मॅथ करायचंय, म्हणजे याचाच अर्थ मॅथ्स आणि रिझनिंग दोन्हीचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे। TCS ना आतापर्यंत कोणत्या परीक्षा घेतल्या? तर TCS न आतापर्यंत 3 परीक्षा घेतल्या 2022 मध्ये। एक घेतली म्हाडा, ज्याच्यामध्ये ओनली रिझनिंग विचारलं। दुसरी परीक्षा WRD ची त्यांनी घेतली, ज्याच्यामध्ये ओनली रिझनिंग विचारलं। तिसरी परीक्षा त्यांनी ITI ची घेतली, ज्याच्यामध्ये ओनली रिझनिंग विचारलं। तर TCS न फक्त रिझनिंगच आतापर्यंत विचारलेलं आहे आणि IBPS न एका परीक्षेमध्ये 25 प्रश्न मॅथ वर, 5 रिझनिंग वर आणि भूमी अभिलेख वर दोन्ही मिक्स विचारलेलं आहे। तर इथे लक्षामध्ये, त्याच्यामुळे तुम्ही असं समजू नका की IBPS फक्त अंकगणित किंवा मॅथच विचारतं, अशातला भाग नाही। त्यांनी रिझनिंग पण भूमी अभिलेखला विचारलेलं आहे, मात्र TCS न फक्त रिझनिंग विचारलेलं आहे। ठीक आहे, आता खास करून ZP ची तयारी करणारे विद्यार्थी, आता ZP चं प्रत्येक जिल्हा परिषदेची कंपनी वेगवेगळे निवडणार आहे। जसं तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर कळलं असेल की ZP गोंदिया जे आहे ठीक आहे त्यांनी IBPS ला दिलेलं आहे कंत्राट। त्यानंतर तुमची ZP मला वाटतं कोल्हापूर, ठीक आहे, ZP कोल्हापूर जी आहे त्याने TCS ला दिलं आहे। ठीक आहे, आता त्याच्यामुळे दोन्ही पॅटर्न तुम्हाला अभ्यास करायचा आहे। आता दोन्ही पॅटर्न म्हणजे काय, तर तुम्हाला ऑलरेडी टेलिग्रामवर मी टॉपिक देत आहोत। उलट IBPS चे टॉपिक कमी आहेत, मराठीतही कमी आहे, IBPS चे टॉपिक तुमचे इंग्लिश मध्येही कमी आहेत। ठीक आहे, ऍज कम्पेअर टू TCS मध्ये मराठीचे टॉपिक जास्त आहेत, इंग्लिशचे टॉपिक जास्त आहे। बाकी जीके
आणि मॅथ्स रिझनिंग सारखंच आहे, फक्त टीसीएस रिझनिंग विचारतं, आयबीपीएस मॅथ्स रिझनिंग दोन्ही कंबाईन विचारतं. त्या दृष्टीने तुम्हाला तयारी करायची. तर आता जिल्हा परिषद वाल्यांना मग पुढे पंचायत होईल, कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरायचा, त्याच्यामुळे ठीक आहे आयबीपीएसचाही अभ्यास करा, टीसीएसचा अभ्यास करा. आलं लक्षामध्ये? हे सगळं माझं अनालिसिस होतं. भूमी अभिलेखची परीक्षा दिली नाही. आता मी जे टॉपिक देतो या व्यतिरिक्त जर कोणते आले असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. पीएमसी ची मी स्वतः दिली होती आणि आयटीआय ची मी स्वतः दिलेली आहे. ठीक आहे, आयटीआय ची टीसीएस ने घेतलेली, त्याच्यात मला 96 मार्क पडलेले आहे. ओके, 120 मार्काची परीक्षा होती. तर बघा आयबीपीएस चे मॅथ्सचे टॉपिक हे टोटल 15 टॉपिक माझ्या अनालिसिस नुसार मी काढलेले आहेत, जे त्यांनी विचारलेले आहेत. त्याच्यामध्ये सरळ रूप द्या, सिम्प्लिफिकेशन ते आता सांगितलं मी तुम्हाला, कंच भागू बेव, बेरीज भागाकार गुणाकार वजाबाकी कंसात ते सर्व असेल. कंच भागू बेव ठीक आहे, आणि याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन मध्ये या टाइपचे खास करून ठीक आहे स्क्वेअर रूट वाले गणित जे आहे ठीक आहे ते जास्त येतील. ओके, हे बेरीज वजाबाकी याच्यात येतं, थोडा बदल फक्त याच्यामध्ये आहे. ओके, त्यानंतर सरासरी ऍव्हरेज वर प्रश्न, शेकडेवारी पर्सेंटेज वर प्रश्न विचारलेले आहेत, नफा आणि तोटा प्रॉफिट अँड लॉस वर प्रश्न विचारलेले आहेत, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजावर प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, हे तर मी तुम्हाला सांगितलंच की माझ्या बॅचला आले होते म्हणून. ठीक आहे, काही बॅचला वेगळे आले असतील कारण या सर्व याच्यावर त्यांनी कव्हर केले, माझ्या शिपला आले होते. ठीक आहे, पार्टनरशिप आहे, रेशिओ अँड प्रोपोर्शन आहे, मिश्रण मिक्सचर आहे. त्यानंतर काळ आणि कामवर प्रश्न आहेत, नळ आणि टाकीवर प्रश्न आहेत, वेळ वेग आणि अंतर स्पीड टाइम डिस्टन्स वर प्रश्न आहे, रेल्वेवरील गणित फिक्स विचारले होते त्यांनी, बोट आणि प्रवाहावर सुद्धा होते, आणि माझ्या शिपला हाही एक प्रश्न होता बघा, भूमिती जॉमेट्रीवर प्रश्न होता. वर एका याचं व्हॉल्यूम दिलं होतं, खाली एकाचा एरिया दिला होता आणि एक व्हॅल्यू काढायची सांगितली होती. ठीक आहे, तर हे सुद्धा तुम्हाला व्हॉल्यूम एरिया जे आहे ठीक आहे त्याच्यावर काम करावं लागणार आहे. आलं लक्षामध्ये? तर हे आयबीपीएस चे मॅथ्सचे टॉपिक आहेत बघा, हे सर्व तुम्ही करून ठेवा. कोणती आयबीपीएस ची परीक्षा असेल तर याच्यातलेच टॉपिक तुम्हाला विचारले जाईल. आता याच्या व्यतिरिक्तही टॉपिक आहेत बरं का मॅथ मध्ये, 20-22 टॉपिक भरतात टोटल मॅथचे, प्रोबॅबिलिटी वगैरे, पण ते काही करू नका, याच्या बाहेर तुम्हाला त्यांनी विचारलेलं नाहीये. ओके, त्यानंतर रिझनिंगचं ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलेलं आहे की टीसीएस आयबीपीएस पॅटर्न रिझनिंग मध्ये ठीक आहे तुम्हाला हे टोटल 22 टॉपिक जे आहेत रिझनिंग साठी करायचे आहे. आता तुम्ही बघा फॉरेस्ट गार्डची एक्झाम टीसीएस घेणार, ठीक आहे, जेडीपी ची परीक्षा टीसीएस आयबीपीएस दोन्ही घेणार, वेगवेगळे जिल्हे वेगवेगळ्या कंपन्या, बरोबर. त्यानंतर नगर परिषदेची तुमची जाहिरात येणार आहे, ती शक्यतो टीसीएसच घेणार आहे. पुढे तुमची तलाठीची जाहिरात आहे, ठीक आहे, पुढे तुमची गट क गट ड ची जाहिरात आहे, बरोबर. तर ते कोणाकोणालाही कंत्राट जाऊ शकतं, म्हणून दोन्ही पॅटर्न तुमचा अभ्यास असला पाहिजे. या अगोदर इंग्लिशचा पण व्हिडिओ दिला होता, आज मॅथ रिझनिंगचा व्हिडिओ आहे, आता फक्त मराठी आणि जीके राहिलेले आहे. जीके आणि चालू घडामोडी त्यातच देईल, तेवढं तुम्ही केलं तर तुम्हाला काही करायची गरज नाही. नंबर सिरीज आहे, अंकमालिका, अल्फाबेटिकल सिरीज, अक्षर मालिका विचारते, अॅनालॉजी सहसंबंध आहेत, ऑड मॅन आउट विसंगत घटक आहे, बोडमास आहे, कंचभागुबेव तो इकडे विचारले जातं, कोडिंग डिकोडिंग आहे, पझल आहे, सिटिंग अरेंजमेंट बैठक व्यवस्था, ठीक आहे, कंपॅरिझन तुलना, डाटा इंटरप्रिटेशन माहिती विश्लेषण, डाटा अनालिसिस माहिती पृथक्करण, डाटा सफिशियन्सी माहितीचा पुरेसेपणा, काउंटिंग फिगर्स आकृत्यांची संख्या मोजा विचारलं जातं, पेपर फोल्डिंग कागदाची घडी, सिलॉगिझम विधाने व अनुमाने, ब्लड रिलेशन नातेसंबंध, कोडिंग कोडेड कंपॅरिझन सांकेतिक तुलना, इनपुट आउटपुट आदान प्रदान, कॅलेंडर दिनदर्शिका, क्लॉक्स घड्याळे, इमेज सिरीज आकृत्यांची मालिका आणि डायरेक्शन दिशा हे टॉपिक विचारले जातात. यातलेही डिपेंड करतं की तुमची लेव्हल काय आहे. सपोज आता बघा आयटीआयचा जो पेपर होता ठीक आहे, आयटीआय पेपरची लेव्हल इझी होती, मग या इझी लेव्हल असल्यामुळं याच्यातले जे अवघड टॉपिक होते जसं बघा इनपुट आउटपुट आयटीआयत विचारलं नाही, कॅलेंडर आयटीआयत विचारलं नाही, क्लॉक आयटीआयत विचारलं नाही, ठीक आहे, इमेज सिरीज वर होता, डायरेक्शन वर होता, बाकी नंबर सिरीज आहे, अल्फाबेटिकल, अॅनालॉजी, ऑड मॅन आउट याच्यावर प्रश्न होते, कोडिंग डिकोडिंग बोर्डमास वर प्रश्न होते, ठीक आहे, सिटिंग अरेंजमेंट वर एखादा दुःखा प्रश्न असेल तर कंपॅरिझन वर पण होते. तर असं येते जर डिग्रीची लेवल असेल, जसं म्हाडाची डिग्रीची लेवल होती तर म्हाडाला सगळेच्या सगळे टॉपिक आले, ठीक आहे. जर 12वीची लेवल असेल तर काही कमी टॉपिक्स येतात, हार्ड टॉपिक येत नाही, पण मी तुम्हाला असं सजेशन देणार नाही कारण तुम्हाला फक्त 10वी 12वीची परीक्षा द्यायची नाही, तुम्ही तलाठी पण देणार आहात डिग्रीवरची, तलाठी जर टीसीएस कडे गेली तर सगळेच टॉपिक येणार, त्यामुळे याच्यातला एकही टॉपिक तुम्ही सोडू नका. ओके, तर असं आहे बघा, तुमचा आता जो मुद्दा आहे की आयबीपीएस फक्त मॅथ विचारतं का रिझनिंग विचारतं, ठीक आहे, हे तुमचं क्लिअर झालं असेल तर याच्यातून तुम्हाला हेच सांगेल मी की टीसीएस ना आतापर्यंत ज्या 3 परीक्षा घेतल्या माडा, डब्ल्यूआरडी आणि आयटीआय याच्यात फक्त रिझनिंग विचारलेलं आहे आणि ते रिझनिंगचे टॉपिक हे 22 आहेत, याच्या व्यतिरिक्त एकही प्रश्न आलेला नाही. ओके, त्यानंतर जे आयबीपीएस ला परीक्षा घेतल्या पीएमसी आणि भूमी अभिलेख, पीएमसी ला 25 पैकी 20 प्रश्न अंकगणिताचे, 5 प्रश्न रिझनिंगचे,
कोणत्याही एका टॉपिकचे उचलत होते. भूमी अभिलेखला मॅथ्स आणि रिझनिंग कंबाईन टाकलंय. भूमी अभिलेखचं मी परीक्षा दिलेली नाही, त्याच्यामुळे जास्त अनालिसिस माझ्याकडे नाहीये. काही विद्यार्थी मित्रांनी दिलेले कमेंट सेक्शन मध्ये टाकू शकता. या व्यतिरिक्त जर कोणते टॉपिक आले असतील तर विद्यार्थी मित्रांना मदत होईल. ठीक आहे, नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अजून कोणता व्हिडिओ हवा असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाका. काही डाऊट्स असतील तरी कमेंट सेक्शन मध्ये टाका. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. या अगोदरचा आपल्या चॅनलवरचा जो इंग्लिशचा व्हिडिओ आहे तो मिस करू नका. ठीक आहे, कारण त्या व्हिडिओमध्ये इंग्लिशचे कोणकोणते टॉपिक टीसीएस विचारतं, आयबीपीएस विचारतं हे मी सांगितलेलं आहे. सोबतच आपलं टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जे आहे आपलं ते जॉईन करून घ्या. ठीक आहे, तलाठी भरतीचं महाराष्ट्र तलाठी भरती 2023 हे टेलिग्राम चॅनल आहे. 53,171 सबस्क्रायबर झालाय. याच्यावर मी सर्व टॉपिक पीडीएफ टाकत असतो. ठीक आहे, चला तर थांबूया, पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओ. धन्यवाद.